अरे वा ऋषी, ध्वज छान रंगवलायस. काही खास प्रसंग आहे का? धन्यवाद दादा. आम्ही शाळेत भारताचे राष्ट्रीय चिन्ह शिकत आहोत. तुला माहिती आहे का, प्रत्येक चिन्ह आपल्या देशाच्या खास गोष्टींचं प्रतिनिधित्व करतं. अर्थात आपली राष्ट्रीय चिन्हे फक्त चिन्ह नाहीत, ती भारताच्या संस्कृती, इतिहास आणि ओळखीबद्दल गोष्टी सांगतात. हवं तर तुला त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असल्यास मी सांगतो. हो नक्की. चल ध्वजापासून सुरुवात करूया, कारण मी त्यावरच काम करतोय. चल सुरुवात करूया. आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगापासून. या ध्वजात 3 रंग आहेत. भगवा रंग सर्वात वरचा, हा धैर्य आणि बलिदानाचं प्रतीक आहे. पांढरा रंग मधला, हा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग म्हणजे सर्वात खालचा, हा वाढ आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ध्वजाच्या मध्यभागी असलेला अशोक चक्र हा 24 कर्ण असलेला चाक आहे, जो प्रगती आणि गतीचं प्रतिनिधित्व करतो. हे खूप अर्थपूर्ण आहे. आणि राष्ट्रीय प्राणी काय आहे? आपला राष्ट्रीय प्राणी म्हणजे रॉयल बंगाल टायगर. तो शक्ती, धैर्य आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि राष्ट्रीय पक्षी? आपला राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर. तो सौंदर्य आणि गर्वाचं प्रतीक आहे. तुला माहित आहे का, मोराचं रंगीत पंख भारतीय कलेतही खूप वापरलं जातं. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि राष्ट्रीय वृक्ष? आपला राष्ट्रीय वृक्ष म्हणजे वडाचं झाड. तो अमरत्व आणि शक्तीचं प्रतीक आहे, कारण वडाचं झाड खूप लांब काळापर्यंत जगतं. आणि राष्ट्रीय फळ? आपलं राष्ट्रीय फळ म्हणजे आंबा, ज्याला फळांचा राजा म्हणून ओळखलं जातं. तो गोड, स्वादिष्ट आणि संपूर्ण देशभर लोकप्रिय आहे. आणि राष्ट्रीय गाणं आणि राष्ट्रीय गीत? आपलं राष्ट्रीय गीत हे जन गण मन, जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलंय. हे आपल्याला अभिमान आणि एकतेची भावना देतं. आणि राष्ट्रीय गाणं म्हणजे वंदे मातरम, जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलं. वा, खूप चिन्हे आहेत. हो, आणि प्रत्येक चिन्ह भारताच्या धरोहराबद्दल एक अनोखी गोष्ट सांगतो. धन्यवाद दादा. आता मी आपली राष्ट्रीय चिन्हे खूप चांगल्या प्रकारे ओळखली आहेत. ती फक्त चिन्हे नाहीत, तर त्या भारताबद्दलच्या गोष्टी सांगतात. करेक्ट. ती आपल्याला आपल्या मुळाशी जोडतात आणि आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटवतात. मी नक्कीच या सर्व गोष्टी माझ्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करतो. खूप छान.